नमस्कार, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी मी मस्त अशी कढीची रेसिपी बनवलेली आहे। खूप छान आणि खमंग अशी मी ही आमच्या घरामध्ये एका कुंडीमध्ये मी असं मस्त असं कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे आणि या कढीपत्त्याच्या पानांचा मी इथं कढी बनवण्यासाठी वापर केलेला आहे आणि खमंग अशी मी फोडणीची कढी बनवलेली आहे। यासाठी मी हा कुंडीतल्या कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर एक मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे। मिरची जास्त झणझणीत असल्यामुळे मी एकच घेतलेली आहे। त्यानंतर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पाणी नितळवलेलं आहे आणि आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे। कोथिंबीर कट करून झालेली आहे। आता मी इथं मस्त असा देशी लसूण पाकळ्या काढून घेतलेला आहे, तो मी इथं बारीक असा चाकूने कट करून घेणार आहे। हवं तर तुम्ही इथे खलबत्त्याचा पण वापर करू शकता, खलबत्त्याने पण चेचून तुम्ही इथं लसूण टाकू शकता, परंतु मी इथं लसूण आहे तो चाकूने चिरून घेणार आहे। आता लसूण आपला चिरून झालेला आहे। इथं बघू शकता लसूण, कोथिंबीर, मिरची आणि कुंडीतल्या कढीपत्त्याची पानं, इथं याला आपण कढीपत्ता म्हणू शकतो, आपलं व्यवस्थित असं करून झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे। मी हे दही रात्री विरजण लावलं होतं आणि एक छोटी वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, यातील ज्या गाठी आहेत बेसन पिठाच्या त्या फोडायच्या आहेत आणि एकदम आपल्याला हे गाठी फोडल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून पातळ असं याचं ताक बनवायचं आहे। आता दह्यापासून आपण ही कढी बनवणार आहोत। हवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून पण हे बेसनच्या पिठासकट दही बारीक करू शकता, पण इथं मी मिक्सरच्या भांड्याचा वापर न करता आपण जी केकसाठी हे वापरतो ना त्याच्या साहाय्याने मी इथल्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अर्धा तांब्या पाणी मी इथं या कढीसाठी वापरलेलं आहे आणि ही दह्यापासून बनवलेली कढी असणार आहे। थोडंसं मी इथं कोथिंबीर टाकणार आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये फोडणीची तयारी करायची आहे। या फोडणीमध्ये सुरुवातीला मोहरी, जिरी टाकायची आहे। त्यानंतर इथं कट केलेला बारीक असं चॉप केलेला लसूण टाकायचा आहे। लसूण जास्त घ्यायचा आहे, त्यामुळे कढीचा खूप खमंग वास येतो। त्यानंतर लसणानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद आणि कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत। नंतर कुंडीतल्या कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकली आहे। हवं तर तुम्ही इथं मिरची मिक्सरमधून पण बारीक करून टाकू शकता, परंतु ही मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी कट करून टाकलेली आहे आणि चमच्याने ही फोडणी व्यवस्थित फिरवून घेतली आहे। त्यानंतर बाउलमधलं जे दह्यापासून आपण ताक बनवलेलं होतं ते ताक आपल्याला आता या कढईमध्ये टाकायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, चमचाने व्यवस्थित अशी ही कढी हलवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी इथं या खमंग अशा कढीसाठी टाकलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, हवं असेल तर तुम्ही इथं गुळ आणि साखरेचाही वापर करू शकता आणि चमच्याने पुन्हा एकदा हलवायचं आहे। आता 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत। गॅस बंद करून मी एका वाटीमध्ये तुम्हाला भांड्यामध्ये सर्व करून ही कढी दाखवते। खूप खमंग आणि खूपच छान अशी आपली कढी बनवून तयार झालेली आहे आणि या कढीसाठी मी आमच्या कुंडीतल्या कढीपत्त्यांच्या पानांचा वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढी जरूर बनवा। आमची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।